मनमाड बाजार समितीमध्ये आज कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत। तब्बल 36 दिवसांनंतर कांद्याचे लिलाव सुरू होतात। व्यापारी आणि माथाडी यांच्या वादामुळे 36 दिवसांपासून हे कांद्याचे लिलाव बंद होते आणि अखेर ते आज सुरू होणार आहेत। कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो। तर मनमाड बाजार समितीमध्ये आज कांद्याचे लिलाव सुरू होत आहेत। प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्या सोबत लाईव्ह आहेत। रईस, आज अखेर 36 दिवसांनंतर कांद्याचे लिलाव सुरू होत आहेत। एक प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। रईस, नक्कीच गोगो, शेतकऱ्यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण की तब्बल 36 दिवसानंतर आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू होणार आहे। आपण पाहू शकतो, मी आता मनमाडच्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा आणला आहे आणि वेगवेगळ्या वाहनातून हा कांदा आणला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय अपेक्षा आहे। मला सांगा, 36 दिवसानंतर। नमस्कार। 36 दिवसानंतर कांदा मार्केट चालू झालं आणि शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत की 1 महिना हा वाया गेला निर्यात बंदीमुळे। आता निर्यात बंदी उठल्यानंतर आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की चांगला भाव व्यापाऱ्यांनी घ्यावा व शेतकऱ्यांना थोडा दिलासा द्यावा असं, कारण नैसर्गिक आपत्ती खूप झालेली आहे, त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे और अजून संकटात येण्याची शक्यता आहे। आहे का जो उरलेला कांदा आहे त्याला चांगला भाव मिळावा, कारण की आधीच 36 दिवस बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांकडे जो कांदा होता त्यापैकी 30% कांदा खराब झाला आहे आणि उर्वरित कांद्याला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल। तर मनमाड बाजार समितीमध्ये आज कांद्याचे लिलाव सुरू होणार आहे। 36 दिवसांनंतर आज कांद्याचे लिलाव सुरू होत आहेत, त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांसाठी हा दिलासा म्हणावा लागेल। 36 दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव अखेर आज सुरू होत आहेत।